नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर. आपले आयुस्वास्थ्य या विश्वजय आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मुखाचं आरोग्य कसं राखावं आणि कवलगंडूष म्हणजे काय? मुख म्हणजे आपली ओरल कॅव्हिटी जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. कारण आपल्या पचनाची सुरुवात जी आहे ती या ओरल कॅव्हिटीपासूनच होत असते. म्हणजे आपण अन्न जे आहे तर ते बघितलं किंवा त्याचा वास आला छान की आपल्याला लाळ सुटायला सुरुवात होते. भूक लागल्यानंतर आपण अन्न घेतलं की दातामुळे आपण ते चावतो. जिभेमुळे लाळ त्या अन्नामध्ये व्यवस्थित एकत्र होते किंवा चावण्याची जी आपली क्रिया असते, ॲक्शन असते त्याला हे स्नायू जे आहेत तर ते मदत करतात. त्यामुळे मुखाचं आरोग्य म्हणजे दात, जीभ, स्नायू आणि हाडं जे आहेत, आपली हनवटी जी आहे, त्याचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. तर आज आपण त्याचं आरोग्य कसं राखू ते बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय-काय मुखाच्या संबंधित तक्रारी असतात? तर एक म्हणजे मुख दुर्गंधी. बऱ्याच जणांना तोंडाला एक विशिष्ट वास येतो किंवा दुर्गंधी येत असते. तोंडामध्ये वारंवार अल्सर होतात, जखमा होतात. अ, तोंड जे आहे तर त्याच्यावर मलक म्हणजे दात जे आहेत त्याच्यावर किंवा जिभेवर एक प्रकारचा पांढरा थर जमा होतो. दात जे आहे ते हलतात किंवा हिरड्या दुखतात, हिरड्यांमधनं रक्त येतं, दात दुखतात, तुटतात, अशा पद्धतीच्या तक्रारी असतात. टाळू किंवा घसा जे आहे ते लाल होतं किंवा कोरडं पडतं. अ, लाळ जी आहे ती जास्त प्रमाणात सुटते किंवा एकदम तोंड कोरडं पडून लाळेचाही अभाव असा निर्माण होतो. अ, मुखाचा किंवा म्हणजे जिभेचा रंग बदलतो, दातांचा रंग बदलतो, चावताना शूल निर्माण होतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी ज्या आहेत त्या मुखाशी संबंधित आहेत. तर आता त्याची कारणं काय असतील बरं? तर सगळ्यात पहिले म्हणजे पचन जे आहे तर ते तुमचं व्यवस्थित पाहिजे. मुखाला जर दुर्गंधी येत असेल, तर तुमची पचन संस्था जी आहे ती बिघडलेली आहे असं समजायला हरकत नाही. अ, मधुमेह जो आहे तर त्याची पूर्वरूप किंवा प्री डायबेटिक स्टेज त्याचं आयुर्वेदाने खूप छान वर्णन केलंय. तर त्याच्यात एक लक्षण येतंय, की दंतादिनां मलाढ्यत्व. म्हणजे काय? की दातावर एक प्रकारचा मल जो आहे, पांढरा थर जो आहे तो जमायला सुरुवात होते. तोंड जे आहे ते चिकट-चिकट होतं. जिभेवर पांढरा थर जमायला होतो. तर हे जे आहे ते ही पूर्वरूपाची अवस्था असू शकते प्रमेहाची. तर त्यामुळे आपण ते कारण पण जे आहे तर ते रूल आउट करून घ्यायला पाहिजे. शरीरात पित्त वाढलेलं आहे, आम्लपित्त झालेलं आहे किंवा उष्णता वाढलेली आहे, तर त्याच्यामुळे पण अल्सर वगैरे होऊ शकतात. दातांचा रंग बदललेला असेल, तर दीर्घकालीन आजारपण, काही विशिष्ट औषध दीर्घकाळ घेतलं तर त्याचे दुष्परिणाम किंवा चहा, कॉफी ह्याचं अतिरिक्त सेवन किंवा पान मसाला, तंबाखू, सिगारेट यांचं सेवन हेही कारण असू शकतं. पोषक द्रव्यांचा अभाव म्हणजे व्हिटॅमिन बी12 किंवा व्हिटॅमिन सीची कमी किंवा मांसाचं आरोग्य, रक्ताचं आरोग्य तुमचं चांगलं नाहीये, त्याची पोषक तत्व कमी पडतात, हेही कारण असू शकतं. पचनसंस्था तर आपण बघितलेलीच आहे. दातांशी संबंधित काही समस्या असू शकतात, की दातांचं पोषण व्यवस्थित नाहीये, तोंड तुम्ही स्वच्छ करत नाहीयेत, हेही कारण असू शकतं. ही आणि अशी अनेक कारणं आहेत. तर आता यावर काही उपाय आहेत का? तर हो, नक्कीच यावर उपाय आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या पचनाशी संबंधित जर काही तक्रारी असतील, तर त्या आपण दूर करायला पाहिजे. त्यानंतर आपल्या जीवनशैलीमध्ये आपण चांगला बदल घडवून आणायला पाहिजे. म्हणजे आपल्याला भूक लागल्यावरच जेवायचं, तहान लागल्यावरच पाणी प्यायचं. जेवढी भूक आहे त्या प्रमाणातच आपण अन्न जे आहे तर ते खाल्लं गेलं पाहिजे. रात्री वेळेवर झोपणं, सकाळी वेळेवर उठणं, हे जे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे ते व्यवस्थित सेट केलं, तर तुमच्या पचनाच्या संबंधित तक्रारी ज्या आहेत, तर त्या कमी व्हायला सुरुवात होते. आणि जर त्याच्याने नाही झाल्या, तर तुम्ही वैद्यांचा सल्ला जो आहे, तर तो नक्की घ्या. शरीरात आम्लपित्त वाढलेलं असेल, तर तुम्ही पित्त शमन करणारी औषधं घ्यायला पाहिजे किंवा एरंडेल तेल, काळ्या मनुका असं घेऊन तुमचं पोट जे आहे, तर ते साफ ठेवायला पाहिजे आहे. उष्णता वाढून जर अल्सर झालेले असतील, तर त्याला जात्यादिगृत किंवा गाईचं तूप असं लावून त्या जखमा भरून आणण्यासाठी ते मदत करतं. पण त्याचं कारण जर पोषक तत्वांचा अभाव असेल, तर ते पोषक तत्व जी आहेत, तर ती तुमच्या आहारामध्ये तुम्ही त्याचा समावेश करायला पाहिजे किंवा वैद्यांच्या सल्ल्याने औषधं घ्यायला पाहिजे किंवा व्हिटॅमिन बी12 ची डेफिशियन्सी असेल, तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिरड्यातनं रक्त येत असेल, तर रक्तस्तंभक औषधं जी तुरट रसात्मक असतात, ती घ्यायला पाहिजे किंवा बकुळीचा सालीचा काढा आहे, तर त्याच्यानी अ, तोंडात धरून ठेवला, तर त्याच्यानी जखमा भरून यायला मदत मिळते.
आणि जर व्हिटॅमिन सी ची डेफिशियन्सी असेल तर ती बरं करण्यासाठी आहारातले बदल आणि काही औषधं जी आहेत तर ती तुम्ही घेऊ शकतात. दातांवर जर एक प्रकारचं कीटण जमा झालेलं असेल, पांढरा चिकट असा मळ निर्माण होत असेल, तर आयुर्वेदामध्ये प्रमेहाच्या पूर्वरूपामध्ये म्हटलेलं आहे, की दंतादीना मलाढ्यत्व म्हणजे काय? तर दात इत्यादींना मलाचा उपलेप होतो, आवरण येतं. तर त्यानंतर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्री डायबेटिक कंडिशन ही आहे असं लक्षात घेऊन तुमची शुगर पण तपासून बघायला पाहिजे. जर ती बॉर्डर लाईन असेल, तर तुम्ही जीवनशैलीमध्ये आत्ताच बदल करायला पाहिजे. हे लक्षण जे आहे तर ते अलार्मिंग किंवा एक चेतावणी आहे आपल्याला असं समजायला पाहिजे. आणि रोजचा व्यायाम, चिंतामुक्त जीवनशैली, वेळेवर जेवणं, झोपणं, योग्य आहार या गोष्टींचं तुम्ही पालन केलं, तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होऊ शकतो. व्रण झालेले असतील तर पोटामध्येही तुम्हाला औषधं घ्यायला लागतात. जिभेवर पांढरा थर जमा झाला असेल तर काही वेळेला कृमी पण असतात किंवा जिभेचा रंग बदललेला असेल, तरी पण कृमींची उत्पत्ती असू शकते. तर कृमींचीही चिकित्सा करून घ्यायला पाहिजे असते. लाळ जास्त प्रमाणात सुटत असेल किंवा सुटतच नसेल, तर तीही पचनासंबंधीची तुमची समस्या असून त्याच्यावर पण तुम्ही चिकित्सा करून घ्यायला पाहिजे आहे. काही दीर्घकालीन तुमची आजारपणं असतील, तर त्यासाठीची जी उपाययोजना जी आहे ती पण तुम्ही करायला पाहिजे आहे. आणि जर काही व्यसनं असतील, सवयी असतील, तर त्यापासून तुम्ही अलिप्त व्हायला पाहिजे. आता अ, तुरट रस जो आहे, तर तो मुखाची शुद्धी करतो किंवा तुरट, कडू आणि तिखट रसाचं दंतधावन करावं, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजे अर्कन यग्रोध करंज ककुभाधिकम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय? तर रुई, करंज, अर्जुन, खैर, निंब, बकुळ इत्यादी ज्या वनस्पती आहेत, तर त्या कडू, तुरट आणि तिखट रसाच्या आहेत. तर त्यांच्या साहाय्याने जर आपण दात घासले, तर उत्तरेकडे किंवा पूर्वीच्या काळी जे आहे, ते कडुनिंबाची किंवा या वनस्पतींपैकी एखादी काडी घ्यायची. ती चावून-चावून त्यांनी दात स्वच्छ करायचे आणि ती मऊ पडली, की जिव्हा जी आहे, ती पण स्वच्छ केली जायची. सध्या तुम्हाला ते शक्य नसेल, तर हे जे चूर्ण आहेत, तर त्यांचं मंजन तुम्ही वापरू शकता. हिरड्या जर तुमच्या सैल पडलेल्या असतील, तर ते मंजन जे आहे, ते तुम्ही हिरड्यांना लावून ठेवलं थोड्या वेळ आणि मग दात घासले, तरी पण त्या पक्क्या व्हायला मदत मिळते. दात पण तुमचे दृढ होतात. जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ स्वच्छ करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सोन्याची, चांदीची किंवा लाकडाची धातूची पट्टी जी आहे, तर ती वापरायला सांगितलेली आहे. सध्या सोनं-चांदी शक्य नसेल, तर आपण तांब्याची धातूची पट्टी किंवा लाकडी पट्टी वापरून जिव्हा जी आहे, तर ती स्वच्छ करू शकतो किंवा बोटांच्या साहाय्यानेही करू शकतो. आता कवलगंडूष म्हणजे काय? तर औषधी द्रव्यांचा काढा किंवा दूध किंवा तूप किंवा तेल हे जे आहे हे कोमट करून मुखामध्ये धारण करणं, एक 10 ते 15 मिनिटं धरून ठेवणं, याला गंडूष असं म्हणतात आणि तो द्रव असा फिरवणं, खुळखुळ करणं त्याला कवल असं म्हणतात. तर गंडूष आणि कवलामुळे काय होतं, तर तुमचे दात दृढ होतात, स्वर चांगला होतो, हिरड्या मजबूत होतात, तोंडामधला जो मल आहे, तर तो निघून जातो, कफाचं निःसरण होतं, मुखशुद्धी होते, सूक्ष्म जंतू संसर्ग असेल तर तो होत नाही. तर ह्या पद्धतीने किंवा दात दुखत असतील, शूल असतील, तर त्याच्यापासून पण तुमची मुक्ती होते. त्यामुळे कवल आणि गंडूश जर केलं तर त्याचे खूप फायदे आहेत. दातही व्यवस्थित होतात तुमचे, स्वर चांगला होतो आणि पचन संस्था ही सुधारते म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेतलं पचन जे आहे, तर ते सुधारायला मदत मिळते. आता याला इंग्रजीमध्ये ऑइल पुलिंग असं म्हणतात. म्हणजे खोबऱ्याचं तेल जर तुम्ही वापरलं तोंडामध्ये कवल आणि गंडूशसाठी, तर तुम्ही जर ते केलं तर तुमचं मुखाचं आरोग्य जे आहे, तर ते नक्की सुधारेल. आता दंतधावन कोणी करू नये, तर ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे, खूप ताप आलेला आहे, अजीर्ण आहे, अपचन आहे, जुलाब होतायत, उलट्या होतायत, अशा लोकांनी दंतधावन जे आहे, तर ते करायचं नाहीये. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांनी ते करायचं नाहीये. तर जर तुम्ही या पद्धतीचं तुरट रसात्मक औषधं किंवा कडू थोडीशी तिखट अशी औषधं वापरून दंतधावन केलंत आणि ऑइल पोलिंग केलंत, तर तुमच्या मुखाचं आरोग्य जे आहे, तर ते चांगलं राहील. करणार ना तुम्ही? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.